आणि आम्हा स्त्रियांना सांगूच नका माझे माय बाप हो. आम्हा स्त्रियांना चार पायाखाली चप्पल बांधून राहावं लागले असते, चार भिंतीच्या आत धरून राहावं लागलं असतं. परंतु या अज्ञान अंधारात जर आम्हा स्त्रियांना उजेडामध्ये कोणी आणण्याचं काम केलं असेल तर ती माझी माता सावित्रीबाई फुले. शाळेचं महत्व पटवून दिलं नसतं, स्त्री शिक्षणाचं महत्व पटवून दिलं नसतं तर आम्ही स्त्रिया आज उच्च पदावर गेलो नसतो माझे माय बाप हो. जेव्हा सावित्रीबाई फुले स्त्रियांना शिक्षण शिकवायला जायची तर गावातील लोक तिला दगड शेण विटा गोटे फेकून मारायचे. परंतु त्या माझ्या नरपंथाची संख्या काय आणि आता हातामध्ये चरण धरून सुद्धा बाया शायरी करायला लागले माझे मायबाप हो. ही सगळी पुण्य जर कोणाची असेल तर त्या सावित्रीबाई फुलेंची आहे, त्या महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांनी पुरुषांना समानतेचा अधिकार दिला नसता तर आम्ही स्त्रिया तुम्हाला पुरुषाच्या खांद्याशी खांदा लावून लढू शकलो नसतो. सगळे पुण्य त्या महामानवाची आहे. आणि म्हणून ज्या ज्या थोर महापुरुषांनी या देशासाठी आपल्या जीवाची आहुती दिली, आपले प्राण पणाला लावले, आपले रक्त सांडवले, त्या तमाम थोर महापुरुषांच्या चरणी, क्रांतीवीरांच्या चरणी, महामानवाच्या चरणी नतमस्तक होऊन मला काय म्हणायचं आहे स्वतःकडे लक्ष द्यावा. या ठिकाणी लोणी या गावी आमच्या दुय्यम कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी ते दोन शहराचा देऊनचा सामना आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचा रीतिरिवाज असतो की दोन्ही शहरांना एकमेकांवरती प्रश्नाची मांडणी करावी लागते.